आज मेघना रूमच्या बाहेर आलेलीच नाहीये। हो ना माई, मलाही टेन्शन यायला लागलंय हो आता। नाही म्हणजे आता जेवताना काय तो आदित्य आहे हे कळल्यानंतर माझं आणि नानांचं काही बोलणंच झालेलं नाहीये। छे, मलाही दडपणच आलंय। आधीची गोष्ट वेगळी होती ग, तो हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा, आणि आताची गोष्ट वेगळी आहे। छे, काही सुधरतच नाहीये बाई। मलाही सुधरत नाहीये खरं तर। पण मला काय वाटतं ना माई, आपण जरा गप्पच बसावं। नाही म्हणजे मेघना आणि आदित्यने काहीतरी ठरवलंच असेल ना त्याच्या बाबतीत। मेघना, आपण डोश्यासाठी जसं भिजवतो ना तांदूळ आणि उडदाची डाळ, तशी भिजवून ठेव बरं का। अगं नाही, मुलांना उद्या संध्याकाळी डोसे खायचे आहेत, म्हणजे आता भिजवलीस की उद्या सकाळी वाटता येतील ना। विजया, तू पानं घे हा, आणि नानांना विचार ते कधी येतात जेवायला। मला काय आत्ता नकोय हो माई। अहो मी जरा पडते, माझं डोकं दुखायला लागलंय, आणि तसंही मी दूध भातच खाणार आहे। माई तरी पण थोडं माईंना एकदम काय झालं? मी जरा आलेच हं। काय झालं? खूप ताण आला आदित्य। माई डोकं दुखतंय म्हणून पडते म्हणाले, सगळ्यांबरोबर जेवायला बसणार नाहीयेत, आणि विजयाताई पण माझ्याशी बोलायला लागू नये म्हणून निघून गेल्या। हे बघ मेघना, प्रत्येकाला धक्का बसणारच आहे, पण नानांशी बोललोय मी आणि ते माझ्या मताशी सहमत आहेत। नाही आदित्य, माझं भलं करण्यासाठी मला माझ्या घरच्यांना नाही दुखवायचं। नाही मेघना, आपण कोणालाही दुखवत नाही आहोत, कोणाचाही अपमान करत नाही आहोत। हे डोंट वरी, मी आहे ना। बरं, मी जरा त्याची तब्येत बघून येतो।